तर मुंडेंसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते। काय आहे ही बातमी आपण सविस्तर बघूयात। धनंजय मुंडेंवरती तोपर्यंत कारवाई होणार नाही, बीड प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंवरती कारवाई होणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे, अशी महत्त्वाची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची जवळपास तासभर चर्चा झाली, बैठक झाली। जोपर्यंत बीड प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण, तोपर्यंत धनंजय मुंडेंवरती कारवाई होणार नाही असं अजित पवार म्हणालेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, अजित पवारांनी देखील आता महत्त्वाचं विधान केलेलं आहे, धनंजय मुंडेंवरती तोपर्यंत कारवाई करणार नाही असं ते म्हणालेत। नेमकं काय काय घडले भेटी दरम्यान आणि अजित पवारांचं काय म्हणणं आहे? नक्की काही वेळापूर्वी बघितलं होतं की धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली होती, त्यांच्यामध्ये एक बैठक झाली होती। या बैठकीनंतर अजित पवारांची काही सूत्रांनुसार माहिती आली की अजित पवारांचं एक भूमिका समोर आलेली आहे, आणि ती म्हणजे या बीड प्रकरणाची 3 विभागाकडून चौकशी सुरू आहे। लायलिन चौकशी सुरू आहे, SIT आहे, CID आहे। या तिन्ही प्रक्रियेमध्ये चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाईल, या मताशी ते ठाम आहेत। परंतु त्याचबरोबर हेही त्यांनी मत मांडलेलं आहे की अजूनही धनंजय मुंडेबद्दल कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीयेत किंवा कोणतीही कारवाई समोर आलेली नाही धनंजय मुंडेंवरती। ज्याची चौकशी सुरू आहे, जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत धनंजय मुंडेवरती कोणतीही कारवाई केली जाणार नाहीये। मग ते त्यांचं राजीनामा असो किंवा मग कोणत्याही प्रकारची कारवाई असो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। अजूनही ज्या प्रक्रिया आहेत सुरू आहेत, त्याच्यामध्ये जर कोणाचे पुरावे आढळले आणि त्यात कोणी दोषी असेल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल, या एका मतात ठाम आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे संदर्भात अजून कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, कोणतेही असे ठोस पुरावे समोर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणार नाहीये। तिन्ही ज्या विभाग आहेत ते एका प्रकारचे आपापल्या परीने प्रयत्न त्यांचे तपास सुरू आहेत। या तिन्ही ज्या संस्था आहेत त्यांच्यामधून कोणाकडे एकाकडे तरी पुरावा आढळला तर जो दोषी असेल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडेवरती कारवाई होणार नाहीये, कारण की कोणताही पुरावा त्यांच्या विरुद्ध मिळालेला नाहीये, अशी भूमिका अजित पवार यांनी समोर ठेवली आहे।